त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ते जगातल्या सर्व देशाच्या संविधानापेक्षा सर्वश्रेष्ठ संविधान कोणाचं असेल तर ते भारताचं संविधान आहे. आणि ह्या संविधानावरती चालणारं आपलं सरकार म्हणजे नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. मोदी साहेब 2014ला देशाचे पंतप्रधान झाल्यापासून आज ह्या सर्व समाजाला जो न्याय द्यायचा आहे, आपल्या कष्टकरी आपले जे काही सफाई कामगार आहेत त्यांना सुद्धा त्यांचे पाय धुणारा देशाचा पहिले पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीजी आहेत. मला आज सांगण्यास खूप आनंद होतोय की बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं कोण काम करत असेल, संविधानाबरोबर न्याय द्यायचं कोण काम करत असेल तर देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी. हिंदू मिलची जागा त्यावेळेला तत्कालीन मिनिस्टर स्मृती इराणी आपल्या विधान भवनात येऊन स्वतः सही करून कार्यकारिणी सदस्य आदरणीय ॲडव्होकेट JP मिश्राजी, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष बाळा तावडेजी, मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते नगरसेवक गणेश खणकरजी, महामंत्री बाबा सिंगजी आणि ज्यांच्या प्रेरणेने पंचशील प्रतिष्ठानचं दरवर्षी वर्षातून 4 वेळा आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इकडे येतो असे संजय बाविस्कर, पंचशील प्रतिष्ठानचे सर्व ट्रस्टी, महामंत्री निखिल व्यास, महामंत्री योगिताताई पाटील, महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमच्या शीतलताई आमरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशुतोष, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि कार्यकर्त्यांनो, नगरसेवकांनो, आजचं वातावरण बघितलं तर खूप आनंद होतोय सर, समाधान होतं की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने आज सगळे इकडे हजर झाले आहेत. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. महिलाओं के हक में दी, अब उसको आगे बढ़ाते हुए हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 2023 में महिलाओं को देश की पार्लियामेंट में, देश की विधानसभा में 33% आरक्षण देने का निर्णय किया और उसको अमली जाला पहनाने के लिए 16, 17, 18 अप्रैल को यहाँ पर नारी वंदन अधिनियम आने वाला है, जिसके माध्यम से पार्लियामेंट में 542 सीटें तो 1/3 और बढ़ जाएगी तो 860 मेंबर ऑफ पार्लियामेंट हो जाएंगे. 288 विधानसभा में सीटें हैं. तो गणेश खनकर उसके साक्षी है. इनके विधानसभा में 18 में पहले वाले का जब घर तोड़ दिया था तो हमने जाकर उनको पैसे दिए. हाँ, गणेश चौक था और गणेश वाला नेता था जिससे मैं गया था और ये हमने किया है. ये मैं आने वाले दिनों में करूँगा. रोड वाइडिंग में बिल्कुल किसी को पूछो मत, जो मैंने किया वही करो, वाइडिंग करो. सरकार ने उसका कानून भी बनाया है. ये सब होता है. सर्वांनी चहापान करून जायचं आहे, नाश्ता करून जायचं आहे. सर्वांनी आजच्या जयंतीनिमित्त तोंडगोळ करून जायचं आहे. या उजव्या बाजूला निखिलबाईंचा एक सन्मान करा. शिक्षण समितीवर सदस्य झाल्याबद्दल निखिल व्यास आपले जिल्ह्याचे महामंत्री, एक मिनिट सजीव पुढे